नमस्कार मंडळी. नुकताच काही कामानिमित्त नाशिकला जाण्याचा योग आला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन दर्शनाचे बुकिंग केले आणि आम्ही त्र्यंबकेश्वरला निघालो. नाशिक ते त्र्यंबकेश्वर सुमारे 30 किलोमीटर अंतर असून टॅक्सीने साधारण पाऊण तासात तिथे पोचता येते. आम्हाला दर्शनाच्या रांगेत जवळजवळ 2 तास थांबावे लागले, परंतु प्रत्यक्ष दर्शनासाठी अवघा 1 मिनिटही वेळ मिळाला नाही. भाविकांना लगेच बाजूला करण्यासाठी तेथील सेवक आणि सुरक्षा रक्षक अतिशय तत्पर असल्याचे दिसले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या काही भाविकांना या गर्दीची कल्पना नसल्याने आणि दुरून मुखदर्शनाची सोय नसल्याने फक्त कळसाचे दर्शन घेऊन परत जाताना पाहून वाईट वाटले, पण काही दुसरा पर्याय नव्हता. सध्या तातडीच्या दर्शनासाठी प्रत्येकी 2500 रुपये शुल्क आकारले जाते. या शिवपिंडीचे एक खास वैशिष्ट्य आहे. येथे शिवलिंग शाळुंकेवर नसून घागरभर पाणी मावेल अशा खळग्यात आहे. त्या खळग्यातून कधीकधी सिंहनादासारखा आवाज ऐकू येतो आणि ज्वाळा प्रगट होतात अशी श्रद्धा आहे. 10व्या शतकातील शिलाहर राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली होती. त्यापैकी हे एक मंदिर होय. काळाच्या ओघात त्याची पडझड झाल्याने नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर नव्याने बांधून घेतले. या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1786 मध्ये पूर्ण झाले. हे मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले असून कोरीव कलेने सजलेले आहे. येथे कुशावर्त नावाचे एक महत्त्वाचे कुंड असून तिथे यात्रेकरू स्नान, दान, तर्पण आदी धर्मकृत्ये करतात. सध्या मात्र तेथे नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असल्याने कुंड बंद आहे. गावाबाहेर निवृत्तीनाथांची समाधी आहे, पण ती पाहण्याचा योग आला नाही. सुरक्षतेच्या कारणास्तव फोटो काढण्यास मनाई होती. मंदिर परिसरात लोकांची अलोट गर्दी होती. तसेच पुढील वर्षी येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विकास कामांना वेग आल्याने सर्वत्र राडारोडा पसरलेला दिसत होता. त्यामुळे फारसे फोटो काढता आले नाहीत. त्र्यंबकेश्वराचे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. याच ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम झाला आहे. तिथे जाण्यासाठी डोंगरात 500 दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्र सपाटीपासून 4,500 फूट इतकी आहे. 2 उंच कडे एकमेकांना लागून उभे आहेत आणि त्यांच्यामधून गोदावरीचा पहिला प्रवाह खाली पडतो. त्याच्या खालच्या बाजूस गोदावरी देवीचे मंदिर आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या पठारावर भगवान शंकराने आपला जटाभार आपटला आणि त्यामुळे त्याच्या जटेत विराजमान झालेल्या गंगेला पृथ्वीवर अवतीर्ण व्हायला लागले अशी एक आख्यायिका आहे. गौतम ऋषींनी तपश्चर्येने भगवान शंकराला प्रसन्न करून पृथ्वीवर आणलेल्या या गंगेला गौतमी गंगा असेही म्हणतात. पुढे तिलाच गोदावरी हे नाव मिळाले. ब्रह्मगिरीच्या पठारावर त्या आपटलेल्या जटाभाराच्या खुणा उमटल्याची जागा आज दाखवली जाते. तिथे एक जुने मंदिर आहे. ही गौतमी गंगा म्हणजेच गोदावरी नदी पृथ्वी तलावर कशी अवतरली याविषयी एक अतिशय मनोज्ञ अशी पौराणिक कथा आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या दिंडीर वन या कथामालेतील कथा मी पुढे सांगणार आहे. तर ती कथा अशी आहे. श्री गणेशाची मातृपितृभक्ती सर्वांनाच विदित आहे, पण गणेशाचे आपल्या आईवर म्हणजे पार्वती मातेवर अतिशय प्रेम होते. एकदा पार्वती मातेचे मुख म्लान झाल्याचे पाहून गणपती अस्वस्थ झाला आणि त्याने आईला दुःखाचे कारण विचारले. बाळा, काय सांगू, अलीकडे भगवान शंकर सदोदिश डोक्यावर चढून बसलेल्या गंगेच्या नादात मग्न असतात. ती तर त्यांच्या जटाजुटातच ठाण मांडून बसली आहे. त्यामुळे कैलासपतींचे माझ्याकडे अजिबात लक्ष नाही. पार्वतीने पदराने डोळे पुसत म्हणाली. हा तिच्या एवढंच ना, तिचा बंदोबस्त करायला कितीसा वेळ लागणार आहे. मी संधी साधून त्यांचा जटाभार कायमचा उतरवून टाकतो, म्हणजे तिला पुन्हा तिथे ठाण मांडता येणार नाही. गणपती आईची समजूत काढत म्हणाला. बाबा रे, असे धाडस करू नकोस. त्यांच्या रागाचा पारा एकदा चढला तर ते त्रैलोक्य भस्म करून टाकतील.
पार्वती माता घाबरून म्हणाली, घाबरू नको, तू म्हणत असशील तर मी दुसरा उपाय शोधतो, पण तुला त्रास देणाऱ्या त्या गंगेची त्यांच्या जटेतून उचलबांगडी केल्याशिवाय मी राहणार नाही. गणेशाने आपल्या आईला वचन दिले. खूप विचारांती त्याला एक उपाय सुचला. त्या काळी ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात गौतम ऋषींचा आश्रम होता. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा होता. सर्व आश्रमवासियांना उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या शेतात भरपूर पीक येत असे. ते आल्या गेल्या अतिथींना मुक्त हस्ताने अन्नदान करत असत. गणपतीने वरुणाला विनंती केली की गौतम ऋषींच्या आश्रमाव्यतिरिक्त इतर सर्व पृथ्वी तलावर आवर्षण पाडावे. वरुणाने गणपतीची आज्ञा पाळली. सगळीकडे मोठा दुष्काळ पडला. लोक आपली गावे सोडून अन्न पाण्याच्या शोधात भटकू लागले. फक्त गौतम ऋषींच्या आश्रमात सुकाळ होता. त्या वर्षी पीक भरभरून आले होते. भुकेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी ब्रह्मगिरी पर्वताच्या दिशेने येऊ लागल्या, पण तरीही गौतम ऋषी कोणालाही विनमुख पाठवत नव्हते. इतके सगळे झाल्यावर गणपतीने एका ऋषीचे रूप धारण केले आणि पार्वती मातेच्या जया नावाच्या सखीला आपल्या शिष्याचे रूप देऊन तो ब्रह्मगिरी पर्वतावर आला आणि तिथे एक कुटी बांधून राहू लागला. त्याच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वत्र पसरली आणि लोक त्याला आपला नेता मानू लागले. गौतम ऋषी आपल्या शिष्यांना विद्यादान करण्याबरोबरच कृषीकर्मही नित्यनेमाने करत असत. एकदा ते शेताच्या राखणीला गेले असता गणपतीने जयाला एका आसन्न मरण गायीचे रूप दिले. ती गाय गौतम ऋषींच्या भाताच्या शेतात चरू लागली. गौतम ऋषींनी ते पाहिले आणि त्यांना राग आला. ती गाय अतिशय मरतुकडी असल्यामुळे तिला दगडधोंडणे मारणे योग्य नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या हातातील दर्भाच्या 4 काड्या तिच्या दिशेने फेकल्या. त्यापैकी एका काडीचा गायीला ओझरता स्पर्श झाला आणि ती क्षणार्धात जमिनीवर कोसळली. बिचारे गौतम ऋषी जवळ जाऊन पाहतात तो काय, गाय जागच्या जागी गतप्राण झाली होती. गौतम ऋषींना अतिशय दुःख झाले. गोहत्येचे महापातक त्यांच्या हातून नकळत घडले होते. त्यांनी आश्रमात येऊन सर्वांना घडलेली हकीकत सांगितली. सर्वांनाच त्यांच्या हातून महापाप घडल्याची जाणीव झाली होती. इतके दिवस पावन मानली जाणारी ती भूमी एका क्षणात पापभूमी ठरली. लोक आपापली चीजवस्तू घेऊन आश्रम सोडून जाऊ लागले. हे पाहून गौतम ऋषींना अधिकच दुःख झाले. त्यांनी इतर ऋषींना पापमुक्तीचा उपाय विचारला, पण कोणीही तसा उपाय सुचवू शकले नाही. शेवटी सर्वजण गणेश ऋषींकडे गेले आणि त्यांना घडलेली हकीकत सांगितली. गौतम ऋषींनी आर्तभावाने गणेश ऋषींकडे याचना केली. गणेश ऋषी म्हणाले, गौतमा, तू ब्रह्मगिरीवर बसून त्र्यंबकेश्वराची आराधना कर. तो प्रसन्न झाला की त्याच्याकडून त्याच्या जटेतील गंगा मागून घे. मग त्या गंगेत विधीपूर्वक स्नान, दान आणि तर्पण कर, म्हणजे तू गोहत्येच्या पापातून मुक्त होशील. गौतमाने क्षणभरही वेळ दवडला नाही आणि ब्रह्मगिरीवर उग्र तपाचरण सुरू केले. दिवसेंदिवस गौतमाच्या तपाचे तेज वाढत चालले आणि इकडे गंगेला काळजी पडली. तिचे शिवाच्या मस्तकावरचे स्थान अधिकाधिक डळमळीत होऊ लागले होते. तिने गौतमाचा तपोभंग करण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या योजल्या, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिने आपल्या जटिका नावाच्या दासीला गौतमाच्या पत्नीचे म्हणजे अहिल्याचे रूप देऊन पाठवले. अहिल्याच्या रूपातील जटिका गौतमांना विनंती करू लागली, स्वामी, तुम्ही तपाचरण सोडून आपल्या आश्रमात चलावे. संपूर्ण आश्रम ओस पडला आहे. कशीबशी मी एकटीच तिथे राहत आहे. आपली धर्मपत्नी अशी काकुळतीला येऊन विनंती करत आहे असे वाटून गौतमाने क्षणभर डोळे उघडून पाहिले तर त्याला त्यामागचे कपट लक्षात आले. गौतमाच्या मनात क्रोधाचा अंगार फुलला. संतापाने तो कडाडला, दुष्टे, माझा तपभंग करायला आलीस काय? जाऊन तिकडे नदीहून पड. गौतमाची शापवाणी ऐकून जटिका घाबरली आणि ती म्हणाली, महाराज, मी गंगेची दासी आहे. तिने मला आपले तपभंग करण्यासाठी पाठवले होते. माझ्यावर कृपा करा. मला असा शाप देऊ नका. तिचे बोलणे ऐकून गौतमाचे दयार्द्र अंतःकरण पार विरघळून गेले. तो म्हणाला, जेव्हा भगवान शंकराच्या आदेशानुसार इथे गंगा अवतीर्ण होईल तेव्हा तू तिच्यामध्ये मिसळून जा, म्हणजे तूही पावन होशील आणि उद्धरून जाशील.
त्यानंतर काही काळ लोटला. अखेर गौतमाची तपश्चर्या फळाला आली. सर्वत्र दिव्य प्रभा फाकली आणि ब्रह्मगिरी पर्वतावर साक्षात शिवशंकर अवतीर्ण झाले. हातात डमरू, डोक्यावर जटाभार आणि त्या जटाभारामध्ये पार्वती मातेच्या मनाला दुःख देणारी गंगाही होती. गौतमाने ते साजिरे रूप डोळे भरून पाहिले आणि त्याने अत्यानंदाने साष्टांग प्रणिपात केला. उठ वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल, तुझी काय इच्छा आहे? शंकराने विचारले. हे भगवन, माझ्या हातून चुकून गोहत्येचे पाप घडले आहे. त्याचे निवारण करण्यासाठी मला आपल्या जटेतील पापहारिणी गंगा द्यावी. गौतमाने याचना केली. तथास्तु. शंकराने गंगेला पर्वत शिखरावर उतरून गौतमाला पापमुक्त करण्यास सांगितले. गंगेला आपले सर्वोच्च स्थान गमावायची अजिबात इच्छा नव्हती. ती म्हणाली, हे महादेवा, मी तुमची स्त्री आहे. भक्त झाला म्हणून काय झाले? त्याला आपली स्त्री दान करायची ही कुठली रीत? हे काही योग्य नाही. ते काहीही असो, तुला माझ्या भक्ताची इच्छा पुरवायलाच हवी. भगवान शंकर म्हणाले. पण गंगा काही केला ऐकेना. ती त्यांच्या जटेत अजून खोलवर जाऊन लपली. तेव्हा शंकराला क्रोध आला. त्याच्या अंगाप्रत्यंगातून चैतन्य नुसते थरथरू लागले. साहजिकच त्याचा एक पाय वर उचलला गेला आणि चारी भुजा विभ्रमित झाल्या. त्याने तांडव नृत्य सुरू केले. तत्थै तत्थै अशा ठेक्याने पावले पडू लागली. त्रिभुवन कंपित झाले. वृक्षवेलींवरील फळे फुले टपाटप गळून पडली. शंकराच्या बाहूंवरील आणि गळ्यातील नाक फुतकार काढत विष ओकू लागले. सूर्याचे तेज मंदावले. आकाशालाही तडे जातात की काय अशी भीती वाटू लागली. हे पाहून गौतम अधिकच भयभीत झाला आणि स्तब्ध उभा राहिला. स्वर्गातील देवांची आसने डळमळू लागली होती. महादेवा, शांत व्हा, असा स्वर्गातून दीन आक्रोश उठला. मग शंकराने प्रथम आपले गुडघे टेकले, नंतर कोपर टेकले आणि ब्रह्मगिरीच्या शिखरावर आपल्या जटा आपटल्या. त्यासरशी गंगा पर्वताच्या शिखरावर कोसळली आणि तिथून झुळूझुळू व्हायला लागली. अशा प्रकारे ब्रह्मगिरीवर गंगा प्रगट झाली. ती प्रगट होताच स्वर्गात दुधुंबी वाजू लागल्या. देवांनी पुष्पवृष्टी केली. शिवाचा क्रोध शांत झाला. गंगेला गौतमाच्या स्वाधीन करून त्र्यंबकराज शंकर कैलासाकडे निघाले. पार्वतीचे मन प्रसन्न झाले. मातृभक्त गणेशाने योजलेला कार्यभाग सिद्धीस केला होता. पार्वती मातेची मुखमुद्रा उल्हसित झाली होती. गणेशाला तिच्या आनंदापुढे इतर कोणत्याही गोष्टीचे महत्त्व उरले नव्हते. पण नाईलाजाने मनाविरुद्ध ब्रह्मगिरीवर उतरलेली गंगा भगवान शंकराची पाठ फिरताच तेथून गुप्त झाली. गंगा अचानक नाहीशी झाली याचे गौतमाला खूप दुःख झाले. त्याने अदृश्य गंगेची मनोभावे प्रार्थना केली. हे शंकर प्रिये, शंकराने आपल्या जटेतून तुला मुक्त केले म्हणून तू रागावलीस काय? माते, तू रागावली असशील तर माझे मरणच ओढवले असे समजायला हरकत नाही. तुझ्याशिवाय माझा उद्धार कोणालाही करता येणार नाही. देवी, कृपा कर, पुन्हा प्रगट हो. तुझा प्रवाह खळाळून वाहू दे. त्यात मला स्नान करून माझ्या पापातून मुक्ती मिळू दे. ही तळमळीची प्रार्थना ऐकल्यावर मात्र गंगेला राहावले नाही. ती तेथील औदुंबराच्या मुळाशी प्रगट झाली. गौतमाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने आपली पत्नी, शिष्य आणि गणेश ऋषींना त्वरित बोलावून घेतले. सर्वांच्या समक्ष त्याने गंगेला 3 प्रदक्षिणा घातल्या. तिच्या पवित्र जलात बुडी मारली. तो सतेज होऊन पाण्याबाहेर आला. पापमुक्त झाल्याच्या आनंदाने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. त्यानंतर तिथे जमलेल्या सर्वांनी हर हर गंगे असा जयघोष करून गंगेत स्नान केले. गौतमाने भरपूर दानधर्म केला आणि गंगेला हात जोडून म्हणाला, आजपासून माते, तुझे नाव गोदावरी. तू येथून पूर्ववाहिनीहून सागराला जाऊन मिळशील. माते, तुझ्या पायी येणाऱ्यांचे पापताप दूर कर. त्यांचे दारिद्र्य आणि दुःख नाहीसे कर. सर्वत्र समृद्धी, शांती आणि मंगल नांदू दे. असे म्हणून गौतमाने गोदावरीला कृतज्ञतापूर्वक वंदन केले. तर मंडळी, ही अशी गोदावरीची जन्मकथा. याच पर्वतावरून गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा आणि अहिल्या या 2 नद्यांचा उगम होतो. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आता शेवटी थोडी भौगोलिक माहिती सांगावीशी वाटते. ब्रह्मगिरी पर्वतरांगेची निर्मिती सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी दख्खनच्या पठारावरील प्रचंड ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हारसाच्या थरामुळे झाली आहे.
तसेच गोदावरी नदीची निर्मिती ही नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियांमधूनच झाली आहे यात शंका नाही. परंतु संवेदनशील मानवी मन जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनातील सुखदुःख, रागलोभ, प्रेमद्वेष अशा भावनांची सांगड घालून किती सुंदर कथा निर्माण करू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. निसर्गातील घटकांना मानवी भावविश्वाची जोड देऊन आपल्या पूर्वजांनी अशा अनेक रम्य आख्यायिका घडवल्या आहेत. अशा तरल आणि सर्जनशील कल्पनाशक्तीतच कदाचित परमेश्वराचा खरा वास असतो. धन्यवाद.